आपल्या आयुष्यात आपल्याला सुख मिळावं, शांती मिळावी, आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या यासाठी आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, नोकरी करतो, छोटे मोठे व्यवसाय करतो. पण या व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये, उद्योगधंद्यांमध्ये म्हणावे तसे यश मिळत नाही, प्रगती होत नाही, अपेक्षेप्रमाणे पैसा येत नाही, कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही. असं जर होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायद्याचा ठरणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये आम्ही 3 उपाय सांगणार आहोत. त्यातला एक जरी उपाय तुम्ही मनोभावे आणि पूर्ण श्रद्धेने केला तरी तुमचे नशीब चमकेल. तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी नक्की स्थिर होईल. सोबतच तुम्हाला सुख, शांती, समाधान सुद्धा लाभेल. चला तर मग बघूयात कोणते आहेत हे 3 उपाय. पण त्याआधी मंडळी, आपल्या भावभक्ती या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर मंडळी, यातील पहिला उपाय असा आहे, आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची बसलेल्या अवस्थेतील मूर्ती नक्की ठेवा. धर्मशास्त्रामध्ये मूर्तीचं मोठं महत्त्व आहे. तर अशी मूर्ती आपल्या देवघरात नक्की स्थापन करा. तिची मनोभावे पूजा करा. दररोज मूर्तीची पूजा व्हायला हवी. दर मंगळवारी, शुक्रवारी आपलं संपूर्ण देवघर स्वच्छ करून माता लक्ष्मीची भक्तिभावाने आणि पूर्ण श्रद्धेने पूजा करावी. तिची आरती करावी. माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य खूप प्रिय आहे, म्हणून माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करावा. मंडळी, हे जर तुम्ही नित्यनियमाने आणि पूर्ण श्रद्धेने केले तर तुम्हाला दिसेल की तुमच्या घरातील आर्थिक दारिद्र्य किती लवकर संपते, गरिबी किती लवकर निघून जाते, कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसा येऊ लागतो. मंडळी, ही माता लक्ष्मीची मूर्ती जर तुम्ही चांदीची बनवलीत आणि आपल्या देवघरात स्थापित केलीत तर याचा खूप लाभ होतो. मंडळी, चांदीची मूर्ती खूप मोठी असायला हवी असं काही नाही. तुमच्या यथाशक्ती मूर्ती घेतली तरी चालेल. साधारणतः ही मूर्ती आपल्या हाताच्या अंगठ्याच्या उंची एवढी किंवा त्याच्या आसपास जरी आपण मूर्ती स्थापित केली तरीसुद्धा खूप चांगले फायदे होतात. मंडळी, चांदी हा धातू मुळातच पैशांना आपल्याकडे आकर्षित करतो, माता लक्ष्मीला आपल्याकडे आकर्षित करतो. अशी मूर्ती आपण आपल्या देवघरात स्थापित केली तर त्याचे अत्यंत शुभ परिणाम मिळतात. तर मंडळी, दुसरा उपाय असा आहे, बुधवारी श्री गणेशाच्या मंदिरात नक्की जा आणि त्या ठिकाणी आपल्या यथाशक्तीप्रमाणे 11 रुपये, 51 रुपये, 101, 501, 1001 अशा दक्षिणा अर्पण करा आणि नंतर तेथे पुजारी असतील तर त्या पुजारी बाबांकडून 1 रुपया परत मागून घ्या. आणि पुजारी बाबा नसतील तर ते पैसे श्री गणेशाच्या चरणी अर्पण करा आणि त्यातील 1 रुपया काढून घ्या. नंतर तो 1 रुपया आपण आपल्या देवघरात ठेवायचा आहे. त्याच्यावरती एक सुपारी ठेवायची आहे. दररोज पूजा करताना या सुपारीची आणि या 1 रुपयाची ही पूजा अगदी मनोभावे करायची आहे. मंडळी, या उपायाने आपल्या पैशांमध्ये भरपूर प्रमाणात वाढ होते, धनसंपत्तीमध्ये वाढ होते, अतिशय वेगाने आपल्या पैशांमध्ये वाढ होते. आपला उद्योगधंदा असेल, व्यवसाय असेल, नोकरी असेल, त्या सर्वांमध्ये प्रगतीचे दारे उघडतात. तर असा हा उपाय अतिशय सोपा आहे. त्यानंतर प्रत्येक बुधवारी श्री गणेशाच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांचं दर्शन घ्या, त्यांना मोदक अर्पण करा. हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. तर मंडळी, तिसरा उपाय असा आहे, तुम्ही कोणत्याही मंदिरात गेलात तर त्या देवतेचे अत्यंत मनोभावे, श्रद्धेने, विश्वासाने त्या देवतेचे दर्शन घ्या, प्रसाद अर्पण करा आणि त्या देवतेच्या पायाशी जे फूल असते ते फूल त्या मंदिरातील पुजारी बाबांना विनंती करून मागून घ्या. असे हे फूल आपण घरी आणायचे आहे आणि आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो त्या ठिकाणी हे फूल ठेवायचे आहे. यामुळे माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि आपल्या धनसंपत्तीमध्ये बरकत येते. असे हे 3 उपाय तुम्हाला सांगितले आहेत. यातील तुम्हाला जमेल तो उपाय श्रद्धेने करा. यासोबतच कष्ट, मेहनत, प्रयत्न सुद्धा करा. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या भावभक्ती या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आम्ही जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा सर्वात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.